तुमच्या कंपनीचा एखादा इव्हेंट आहे आणि त्या इव्हेंटमध्ये तुम्हाला तुमच्या कंपनीचं जे काही जर्नी आहे त्याचं एखादं सॉन्ग तयार करायचं आहे किंवा तुमच्या फॅमिलीमधील किंवा एखाद्या फ्रेंडचा वाढदिवस आहे आणि त्या वाढदिवसानिमित्त त्याच्या नावावरून त्याला शुभेच्छा देण्यासाठी एखादं गाणं तयार करायचं आहे. या पद्धतीची गाणी तयार करायची म्हटलं तर तुम्हाला लाखो रुपये खर्च करावा लागतो. आपण एआयच्या युगामध्ये आहोत. या एआयच्या युगामध्ये ₹1 खर्च न करता आपण आपल्या कंपनीचं किंवा आपल्या प्रिय व्यक्तीसाठी एखादं गाणं तयार करू शकतो. येस, आणि ते गाऊन सुद्धा घेऊ शकतो. सो ते सर्व कसं करायचं हे या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत. पण तुम्ही पहिल्यांदाच माझ्या युट्यूब चॅनलवरती आलेला असाल तर युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करा. त्याचबरोबर हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी शेअर करा. नमस्कार, मी ज्योतिराम सपकाळ, डिजिटल कोच. तुम्हाला एखादं सॉन्ग तयार करायचं असेल याच्या मदतीने तर सर्वात महत्वाचं पहिल्यांदा तुम्हाला जे गाणं गायचं आहे त्याचे लिरिक्स लिहिणं खूप महत्वाचं आहे आणि लिरिक्स लिहिल्यानंतर हे आवाजामध्ये रेकॉर्ड करणं आवश्यक आहे. सो ह्या 2 स्टेप आहेत. सो लिरिक्स लिहिण्यासाठी आपल्याला चॅट जीपीटीचा वापर करायचा आहे. सो आपण ब्राउझरमध्ये जाऊन चॅट जीपीटी ओपन करूया आणि आपल्या सॉन्गसाठी लिरिक्स लिहूया. यासाठी आपल्याला ब्राउझरमध्ये यायचं आहे. ब्राउझरमध्ये आल्यानंतर आपल्याला गुगलची वेबसाईट ओपन करायची आहे. त्यानंतर या ठिकाणी चॅट जीपीटी टाईप करून सर्च करायचं आहे. तुम्हाला चॅट जीपीटीची वेबसाईट समोर दिसेल. या लिंकवरती क्लिक करून चॅट जीपीटीची वेबसाईट ओपन करायची आहे. त्यानंतर ट्राय चॅट जीपीटी या बटनावर क्लिक करून आपलं जे जीमेलचं आयडी आहे त्यानं लॉग इन करायचं आहे. या ठिकाणी पहा लॉग इन केलेलं आहे. आता या ठिकाणी माझं चॅट जीपीटीचा फ्री लायसनचा वापर मी करत आहे. सो कोणताही पेड लायसन वापरायची गरज नाहीये. हे सर्व तुम्ही फ्रीमध्ये करू शकता. त्यानंतर या ठिकाणी मेसेजमध्ये तुम्हाला एक प्रॉम्प्ट लिहायचा आहे. सो या प्रॉम्प्ट्समध्ये तुम्हाला या ठिकाणी पहा लिरिक्स लिहायचे ते सांगायचं आहे. त्यानंतर तुम्हाला किती त्या गाण्याची कडवे हवे आहेत. सो मला या ठिकाणी 4 हवे आहेत. सो मी 4 टाईप केलं. त्यानंतर मूड कसा हवा आहे. सो या ठिकाणी एनर्जेटिक मूड लिहिलेला आहे. सो गाण्याचे जे वेगवेगळे मूड असतात, सॅड मूड आहे, हॅपी मूड आहे, एनर्जेटिक मूड आहे, हे वेगवेगळ्या मूडमध्ये की एक मूड तुम्ही देऊ शकता. मी या ठिकाणी एनर्जेटिक मूड दिलेला आहे. आणि त्यानंतर मी रॉक सॉन्ग सांगितलेला आहे. सो रॉक आहे. तुम्हाला सॉन्ग कोणता हवा आहे, रॉक हवा आहे, पॉप हवा आहे. सो ते या ठिकाणी लिहायचं आहे. आणि त्यानंतर मी या ठिकाणी लिहितोय की मला हे सॉन्ग मराठीमधून हवं आहे. सो इथे मी मराठी लिहिलेलं आहे. आणि युजिंग बिलो इन्फॉर्मेशन. सो या ठिकाणी मी सांगितलेलं आहे की याच्या खाली जी इन्फॉर्मेशन दिलेली आहे त्याच्यावरून मला एक सॉन्ग तयार करा ज्याच्यामध्ये 4 कडवे असतील, एनर्जेटिक मूड असेल, रॉक सॉन्ग असेल आणि ते मराठीमध्ये असेल. या पद्धतीचा प्रॉम्प्ट मी लिहिलेला आहे. या व्हिडिओच्या खाली सुद्धा मी हा प्रॉम्प्ट तुम्हाला देईन. त्यानंतर या ठिकाणी यायचं आहे आणि या ठिकाणी जे तुम्हाला सॉन्ग तयार करायचं आहे म्हणजे एखाद्या रिलेटिव्हचा वाढदिवस असेल आणि तिच्या वाढदिवसानिमित्त तुम्हाला सॉन्ग तयार करायचं असेल तर तुम्ही लिहू शकता हॅपी बर्थडे टू त्या व्यक्तीचं नाव लिहा. आणि त्यानंतर त्या व्यक्तीविषयी जे काही तुम्हाला सांगायचं आहे ते इन्फॉर्मेशन 3 ते 4 लाईनमध्ये टाईप करा. त्या व्यक्तीविषयी माहिती सांगा, त्याचं एज्युकेशन सांगा, त्याचा स्वभाव सांगा. सो ती सर्व जी माहिती तुम्ही द्याल त्या माहितीचा वापर करून तो एक सॉन्ग तयार करेल. या ठिकाणी आपण कंपनीसाठी सॉन्ग तयार कसं करायचं हे पाहणार आहोत. सो ज्या कंपनीसाठी तुम्हाला सॉन्ग तयार करायचं आहे त्या कंपनीचं जे अबाउट अस असेल तेही तुम्ही या ठिकाणी देऊ शकता किंवा कंपनी जे काही अचीवमेंट्स आहेत त्या अचीवमेंट विषयी तुम्हाला सॉन्ग तयार करायचे असेल तर त्याचे अचीवमेंट्स या ठिकाणी सांगू शकता. आता या ठिकाणी मी माझ्या कंपनीचं जे अबाउट अस आहे ते मी या ठिकाणी पेस्ट करतोय. सो तुम्हाला ते टाईप करायचं आहे. आता जस्ट तुम्हाला दाखवण्यासाठी या ठिकाणी पेस्ट केलेला आहे. म्हणजे पहिल्यांदा पहा हा प्रॉम्प्ट आहे तसा तुम्हाला टाईप करायचा आहे. यामध्ये काही बेसिक चेंजेस तुम्हाला करायचं आहे आणि त्यानंतर ज्या व्यक्तीसाठी तुम्हाला सॉन्ग तयार करायचं आहे त्या व्यक्तीची माहिती लिहा किंवा ज्या कंपनीसाठी तुम्हाला सॉन्ग तयार करायचं आहे त्याची इन्फॉर्मेशन तुम्हाला द्यायची आहे. आणि दिल्यानंतर या ठिकाणी पहा सबमिट बटन आहे, यावर क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर काही सेकंदामध्ये तुम्ही जी इन्फॉर्मेशन दिलेली आहे त्या इन्फॉर्मेशनचा वापर करून तो प्रॉपर या ठिकाणी सॉन्ग लिहायला सुरुवात करणार आहे. या पद्धतीने ही सर्व माहिती तुमच्या समोर येईल. आल्यानंतर एकदा वाचून घ्या. काही ठिकाणी काही चेंजेस करायचे असतील तर तुम्ही चेंज करून घ्या. सो या ठिकाणी पहा प्रॉपर इन्फॉर्मेशन दिलेली आहे. आता ही इन्फॉर्मेशन जस्ट मी कॉपी करतोय. कॉपी त्यानंतर आपल्याला तेचं रूपांतर ऑडिओमध्ये करायचं आहे आणि त्यासाठी जी वेबसाईट वापरायची आहे ती वेबसाईट आहे www.suno.com. सो त्यासाठी आपल्याला नवीन टॅबमध्ये जायचं आहे. गुगलची वेबसाईट ओपन करायची आहे आणि सुनो
suno.ai हे सर्च करायचं आहे. सर्च केल्यानंतर पहा या ठिकाणी पहिलीच वेबसाईट येते suno.com. ही वेबसाईट ओपन करायची आहे. ही वेबसाईट ओपन केल्यानंतर तुमच्या जीमेलचा आयडी वापरून तुम्हाला लॉग इन करायचं आहे. या ठिकाणी माझं ऑलरेडी लॉग इन आहे. सो तुम्हाला लॉग इन करायचं आहे. लॉग इन केल्यानंतर लेफ्ट साईडला क्रिएट नावाचं बटन आहे. सो या बटनावर क्लिक करायचं आहे. या बटनावर क्लिक केल्यानंतर या ठिकाणी ऑप्शन आहे कस्टम. तुम्हाला कस्टम या ऑप्शनचा वापर करायचा आहे. तर कस्टमच्या लेफ्ट साईडला हा जो यावर क्लिक करा. सो कस्टम तुमचं जे काही टेक्स्ट आहे ते या ठिकाणी टाईप करण्याची संधी मिळेल. तो यामध्ये पहा 3000 कॅरेक्टर आपण या ठिकाणी टाईप करू शकतो. सो आता मी कॉपी केलेला आहे. तर यामध्ये जाऊन मी पेस्ट करतोय आणि पेस्ट केल्यानंतर या ठिकाणी पहा ही इन्फॉर्मेशन आहे. ही जी लिहिलेला कोरस आहे हे सर्व मी रिमूव्ह करतोय. सो या पद्धतीने तुम्हाला हे अपडेट करायचं आहे. काही वर्ड चेंज करायचे असतील तर तुम्ही वर्ड चेंज करू शकता तुमच्या माहितीप्रमाणे. हे सर्व चेंज तुम्हाला करता येऊ शकेल. सो या पद्धतीने चेंजेस करून झालेले आहेत. सो 3000 वर्ड्स मॅक्झिमम असतात. आपले 1334 वर्ड्स आहेत तर नो प्रॉब्लेम आपलं प्रॉपर होईल. आता यानंतर या ठिकाणी स्टाईल ऑफ म्युझिक पण दिलेले आहे. तुम्हाला म्युझिकची स्टाईल कोणती हवी आहे. सो या ठिकाणी भरपूर साऱ्या म्युझिकच्या स्टाईल्स आहेत. यातील एखादी तुम्ही सिलेक्ट करू शकता जी हवी आहे ती. सो या ठिकाणी मी डायरेक्टली यावरती क्लिक सुद्धा करू शकतो. जसं आता इथे पहा बाउन्स ड्रॉपवर मी क्लिक केलं तर इथे ॲड होत जाईल. मला रॉक सिस्टीम पण घ्यायची आहे. सो या पद्धतीने तुम्ही ॲड करू शकता आणि तुम्हाला डिटेल्स माहिती असेल तर म्युझिकची स्टाईल पण या ठिकाणी टाईप करू शकता. सो या पद्धतीने मी टाईप केलं आणि टाईप केल्यानंतर हे जे म्युझिक जनरेट होणार त्याचं नाव काय हवं आहे. सो आता एक्झाम्पल माझ्या कंपनीचं नाव आहे महाग्रोथ. सो या ठिकाणी मी महाग्रोथ देतो. सो पहा महाग्रोथ सॉन्ग बाय ज्योतिराम सपकाळ मी असं टाईप केलं आणि त्यानंतर क्रिएट या बटनावर क्लिक केलं. क्रिएट या बटनावर क्लिक केल्यानंतर राईट साईडला पहा या ठिकाणी सॉन्ग जनरेट व्हायला सुरुवात झालेली आहे. मॅक्झिमम 2 ते 3 मिनिटं हा घेईल. या 2 ते 3 मिनिटामध्ये पूर्ण सॉन्ग जनरेट होईल. पहा जनरेटची प्रोसेस सुरू झालेली आहे. आता एकदा पूर्ण सॉन्ग जनरेट झालं की मी तुम्हाला ते प्ले करून दाखवणार आहे. सो वेट करूया. या ठिकाणी 2 सॉन्ग जनरेट झालेले आहेत. सो या ठिकाणी मी दोन्ही सॉन्ग प्ले करत आहे. सो या ठिकाणी मी या सॉन्गवर क्लिक करत आहे. क्लिक केले की ते सॉन्ग प्ले होईल. डिसेंबरच्या सर्द रात्रीत ज्योतिराम यांनी घेतली ती शपथ. मराठी उद्योजकांसाठी उभारी महाग्रोथ. प्रचंड स्पर्धेची लढत डिजिटल कोच. आता हे मी पॉज करतो. सो आता मी हे पुढचं सॉन्ग तेही प्ले करत आहे. डिजिटलचा वापर वादात घेऊ पहा. महाग्रोथच्या मार्गाने यशाची प्राप्ती करणा. व्यवसायाचं स्वप्न आता होईल खरे. सो या पद्धतीने तुम्ही सुद्धा तुमच्या प्रिय व्यक्तीसाठी किंवा तुमच्या कंपनीसाठी एखादं सॉन्ग तयार करू शकता आणि ते इव्हेंटमध्ये प्ले करू शकता. ज्यावेळी ते इव्हेंटमध्ये प्ले कराल तेव्हा अनेक लोक ते सॉन्ग एआयनं तयार केलेलं आहे हे ओळखू शकणार नाहीयेत. सो तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते जस्ट चॅटमध्ये टाईप करायचा आहे. याच पद्धतीचे एआयचे कोणकोणते व्हिडिओ तुम्हाला पाहायला आवडतील ते सुद्धा कमेंटमध्ये टाईप करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. कारण प्रत्येक मराठी व्यक्तीपर्यंत ही माहिती जायला हवी. मी फोकस केलेला आहे एआय रिलेटेड जास्तीत जास्त व्हिडिओ माझ्या यूट्यूब चॅनलवरती तयार करायचे. सो त्यासाठी तुमचा सपोर्ट हवा आहे. सो हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. तुम्ही अजूनही माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब बटनावर क्लिक करून नोटिफिकेशन ऑन करा. तुम्हाला व्हिडिओ एडिटिंग शिकायची असेल तर हा व्हिडिओ तुम्हाला पाहायचा आहे, ज्याच्यामुळे तुम्ही फ्रीमध्ये व्हिडिओ एडिटिंग कशी करावी हे तुम्हाला समजेल. पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.